मागच्या वर्षी 1,500 किलो राईस संपला होता. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठा भंडारा असतो. देवासाठी सेवा आहे ना, पूर्ण गावकरी करणार आहेत. बघा इकडे गर्दी अशी काही बजरंग दल का धूम धडाका हुआ हुआ. क्षेत्र वडवली कोळीवाड्यामध्ये अशी काय लाईन पूर्ण कम्प्लीट झाली आहे मंडळी. बघा म्हणजे लेडीज साठी फुल स्पेशल आहे. लेडीज साठी सगळं लेडीजचं सामान आहे. आधी भाऊंचा ब्लॉगरचा असं मी देवाला विनंती करतो की खूप शॉपला नाव जाऊ दे. हे बघा कोणतीही वस्तू 30 रुपये सगळा डोसा ना मासा मासा डोसा ना मासा. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स. तर मंडळी तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलं असेल. आज आहे आपल्या गावात महाबीज उत्सव आणि तुम्ही मागच्या वर्षी पण बघितलं असेल, त्याच्या मागच्या वर्षी पण बघितलं असेल. सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा महाबीज उत्सव हा थाटामाटात साजरा होणार आहे. आणि आजचा दिवस महाबीज उत्सवाचा, पण याच्या एक दिवस अगोदरचा तुम्हाला आता मी ब्लॉग दाखवतो. याच्या आधी भजनं वगैरे कीर्तन वगैरे भरपूर काय झालं आणि सकाळचा पण तुम्हाला ब्लॉग भेटेल. म्हणजे तयारी वगैरे, आंघोळ वगैरे, नदीवरचे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. आधी ते बघून घ्या आणि मग भेटू आजच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ते बघा. चला. आणि मंडळी उठल्या दिले मला या पावत्यांचं काम. या अल्पे सर्वजीला लावून सकाळी काय ही टेबलवरची मंडळी आहेत, त्यांची कामं तीच आहेत, त्यांनी तीच करतात. अरे थोडा त्याला बरं भेटला आराम. तर मीच गावलो त्याला मस्त तावडीन. महाबीजेमध्ये कोणाला आराम नाही भेटत. सगळे ग्रामस्थांची सेवा झालीच पाहिजे. आणि ही मंडळी आपल्याला शिकवून दिलेली यावी आम्हाला कामाला लावून दिली. यांच्या आधी यांना वेगळ्याने दिले असतील या सगळ्या मंडळीने. आणि तुम्हाला सांगतो आता कधीपासून मंडळी बसले बिचारी, कधीपासून बाबा नव्हता नाही तर मला डोक्यांना कामं सांगतात. सगळे कोणी बिनी उठली होती तर घ्यायला भेटला नाही मला. सध्या मंडळी पाठीमागे एका जण भेटतो नंतर. स्वतःला लिहायला दिलेलं आहे मला. आणि दादा थांब बसला काय तुला म्हणता. खरं तर एक परंपरा आहे, आधी आमच्या आजोबांनी केलेली आहेत, त्यांच्या आमच्या बापांनी केलेली आहे, आता आम्ही करणार आहे, नंतर आमची मुलं करणार आहेत. ही जी देवासाठी सेवा आहे ना, पूर्ण गावकरी करणार आहेत. ज्याची कामं वाटलेली असतात, नियोजनबद्ध इथे काम होतो. तुम्ही येऊन बघा, नियोजनबद्ध सगळी कामं केली जातात. ज्याला जो काम देतो चोख काम होतो. आणि दादा काय जयराम दादा किती वर्ष झाली. 2.5 वर्ष. म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल, त्याच्या आधी पण असू शकतं का. परफेक्ट 250 आहे. आता तुमचा डोकं 50 5 झाली ना, 2.5 झाली काय म्हटलं. एवढ्या वर्षांपासून आमची परंपरा आहे वडवली गावाची. आणि तुम्हाला उद्याचा उत्साह तर मी तुम्हाला दाखवायलाच खूप गर्दी असेल. तिथे आता मी बसलोय. यावर्षी राजकीय वातावरण तप्त जरी असलं तरी सगळे ग्रामस्थ एकत्र आहेत या कार्यक्रमासाठी. आणि आमच्या गावात किती काही असं, राजकीय असो, सामाजिक असो, सर्व एकत्र जमणार आणि पूर्ण गावाची देवाची आपल्या सेवा करणार. आणि खूप भंडारा आमचा जोरात असणार आहे उद्या. आणि जिथे आता मी बसलो इथे तर उद्या जाम भन्नाट गर्दी असणार आहे. स्वतः भेटूया, थोडंसं पावतीचं काम करू. चला. मंडळी आमच्या गावात 2 भजन मंडळी, इकडे एक बसली इकडे आणि एकमेकांना पप्पे देतात. मंडळी आमच्या गावात भले भजन मंडळ पण खूप आम्ही एकत्र असं सगळं. भले साड्या वेगळ्या असतील पण एकत्र गावातले आम्ही. बस आता त्यांचा झाला. हा जोरात बोलला असतील असं. म्हणजे या सगळ्या सासू आहात, या सगळ्या सुनात. आता ही कुठल्या सून वाटतं पण तरी पण सुनबाईच का. बाई बोलतो. सो आता यांचा भजन दाखवला तुम्हाला. पाहिजेच एक तरी. तुमच्या पण एक डोकरी बघली मी, त्यांच्या पण एक डोकरी आहे. 2 आहेत यांच्या. सो आता यांचा भजन तुम्हाला दाखवता मंडळी.
जो जन्म घेतलाय, जो जग व्यापून उरलाय, अशा देवतेने आपल्या या परिसरामध्ये, आपल्या या श्री क्षेत्र वडवली कोळीवाड्यामध्ये आपल्या नैवेद्याची वाट पाहावी, आपल्या सेवेची वाट पाहावी. आपल्यावर खरं म्हणजे त्याने कृपा केली, आपल्याला त्याने सेवेची संधी उपलब्ध करून दिली. निर्गुण परमात्म्याचा हा स्वयंभू अवतार, भगवान श्री नारायणाचा अवतार. आणि नारायणाचा हा महाबीज उत्सव, धर्मनाथ बीज उत्सव आपण प्रतिवर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये ग्रामस्थ साजरा संपन्न करत असतात. खूप वर्षाची परंपरा या उत्सवाला आहे आणि सगळा परिसर ग्रामस्थ या देवतेच्या उत्सवामध्ये सम्मिलित होतात, सहभागी होतात, तन मन धनाने सेवा करतात, सहकार्य करतात. नारायणाचा उत्सव देवच आपल्याकडून करून घेतो. उद्याची तयारी इथल्या चालू झाली. उद्या तुम्हाला सकाळी मी दाखविलच, प्रसादासाठी दूध गरम करायला घेतलं. उद्याचं जल्लोष असतं म्हणतील, ते दाखविलच तुम्हाला मी. सोबत तिकडे काय ऐकतं बा गोरखचा, काय ऐकतं चरणाजवळ आहात, या उलट जर देवाच्या चरणाजवळ बसून कोणी जर फक्त चिंतन करतो, बा कोण काय टाकतो मी कधी उचलतो, असा जर तो विचार करत असेल तर संप्रदायाची प्रणाली, विचार पद्धत, वैचारिक बैठक असं म्हणते की तो पायाजवळ बसलेला आहे पण नाही पायाजवळ बसलेला, आणि हा लांब बसलेला पण हा जवळ आहे की तुझा विसरण. एक संत असं म्हटला होता उत्तरेतला, एक संत असं म्हटला होता की देवा तू आणि तुझी आठवण याच्यातलं जर एक निवडायचं झालं देवा तर तुला वाईट वाटेल, वाईट वाटून घेऊ नको देवा. तिकडे कीर्तन चालू आहे, इकडे आपण सगळा सेटअप रेडी केले ना. आमची मंडळी सगळी तयार आहे वाढण्यासाठी, वाढ बघतं. वाढायला सेवेकरी आमचे रेडी आहे इथं. एवढा भारी कुर्ता घातला याने नाही, काय बघ हनुमान झाला आमचा. एवढा भारी कुर्ता साफ त्याची वाटल, बघ कसं कलर तो या नाचा तरी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आमचा सेवेकरी दाखवते पहिलं मला, ते बघा आमचं सेवेकरी नाही हो प्रदीप दा इकडे तिकडे बघतो मध्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सेवेकरी बघा तुम्ही, आणि आपली मंडळी बघा इकडे जेवायला बसले, सगळं टेबल फुल झालं. जय नारायण देवा. सगळे मंडळी जेवायला बसलेले आणि स्टील इकडे लाईन आहे, तिकडे पण पुरुषांची लाईन आहे. ते तुम्हाला दाखवता, तिकडचे सेवेकरी पण दाखवा तुम्हाला मी. आणि हे सेवेकरी पण बघू शकता तुम्ही. हा आहेत ना, लाभार्थी पण पाहिजे ना. मला भाऊ छोटी छोटी माझ्या बरोबर फोटो काढायचा आहे, असा म्हटलं ब्लॉग मध्ये. वाजले 11:30. आम्ही थोडा उद्याचा राशनचं सेट करतोय आणि इकडं बरीचशी मंडळी आहे जी लाईनी लावायला घेतल्या ना. आता आम्ही इकडे उद्या, आज तुम्ही बघायला इकडे खाली आहे, उद्या भरलेला असेल. सगळ्या मंडळी लाईन लावायला घेतल्या. इकडे स्क्रीनवाली मंडळी आहे, मन्यादा ही स्क्रीनवाली मंडळी इथे स्क्रीन येईल आपली मस्त. हा आलो ना तुम्ही, कसं नाही येणार. आणि इकडे आम्हाला थोडस काम करता करता थोडस दुखापत झालेली आहे. ती 8 दिवस दुखापत येणार आहे. आणल्या होता अशी मंडळी काम करतं. नाही इकडे मंडळी आणल्या नाही इकडे यांचा बघा डायरेक्शन द्यायला बसले नाही तर खाली याचा ग्राउंड लेवलला काम करायचा. हा तुझा काय आता याने टेबल उचलले 4 दिवसांत. मंडळी सकाळच्या वाजल्यात 4 आणि आमची मंडळी अजून येईलच आणि सुरुवात झालेली आहे मंडळी. बघा सकाळच्या 4:30 वाजल्यात आणि हे बघा इकडे कटिंग पण चालू आहे. सचिनदा हे बघा इकडे कटिंग पण चालू आहे. बघा
अरे आहे ना तू, तुला कसं घेणार दिसलं ना मग कशी. हे बघा सकाळचे 4 वाजताच आपली मंडळी चालू आलेली आहे. मस्त घी टाकले आता. हे बघा इकडं कटिंगचा वाश्य आहे. जेवण जोडी आहे मंडळी आमच्या गावची. बरीच जुनाट मंडळी आहे आमची. जय नारायण देवा. आता हे ना थोडा हेल्प केली मी, नाही असं नाही बोलणार, थोडीच केली. आता मी जातो पुढे, तुम्हाला दाखवतो आता कुठे जायचं आणि काय काय आमच्या गावची प्रथा ती पण तुम्हाला दाखवतो. आणि मंडळी आता आपण चाललो आपल्या गावच्या नदीवर. आणि का चाललोय, कशासाठी चाललोय, आधी आपण आंघोळ करतो नदीवर जाऊन आणि मग तुम्हाला माहिती देतो मी कशासाठी आणि काय. चाललेली हाय डोमा असा गावातला जो जो इथे उपवास करतो ना, प्रत्येक जण हा डोमा गंगेला आपल्या अर्पण करतो. आणि असं प्रत्येक जण तुम्ही बघू शकता आजूबाजूला. प्रत्येक सर्व दाखवू शकत नाही कारण कोणी कोणी आंघोळ सुद्धा करतो. त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट डोमा सोडताना तुम्हाला दाखवतो. नदी तुम्हाला इथूनच दाखवतो कारण तिकडे आंघोळ करतात सगळे. आणि आता घेऊया आपण इकडे शंकराचं दर्शन. आताच आपली आंघोळ झालेली आहे. आणि म्हणजे तुम्हाला मी कालचा ब्लॉग तुम्ही बघितला आणि आज आपली सकाळ अख्ख्या म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या अख्ख्या गावातनं 90% लोकांचे उपवास असतात. आणि सर्वजण रोज न चुकता नदीवर सकाळी 4 वाजता जातात, आंघोळ करतात. 5-5:30 वाजता आरती होते मंदिरात सर्व आल्यावर. आणि असं दररोज 1 महिना चालतो. हा 1 दिवसाचा नाही आहे म्हणजे की आज महाबीज आहे. हा भले मी जातो, मी नाही म्हणणार, पण माझा उपवास नसतो. पण गावातल्या 90% लोकांचा उपवास असतो. आणि सर्वजण न चुकता रोज असं 4 वाजता आंघोळ करून 5 वाजता आरतीला असतात. सो अशी आता आरतीही तुम्हाला मी दाखवेलच गेल्यानंतर. आणि अशी वर्षानुवर्ष आमची परंपरा आहे. आणि आता ते नदीवर गेल्यावर तुम्हाला दाखवलंच मी, डोमा वगैरे सोडतात, आरती होते, शिवलिंगाची आपली पूजासुद्धा होते तिथे. आणि आता आपण चाललो आहे मंदिरात. चलो. सकाळची 6 वाजल्या आरती झाली आणि आताच गर्दी बघा इकडे. आताच लाईन भरलेली आहे मंडळी. आता तुम्ही दर्शन घ्या आपल्या ब्लॉगमध्ये ना मंडळी. आता वाजले सकाळचे 6:20 आणि आरती दर्शन सर्व झालेलं आहे. आणि आपल्याकडे मंडळी खूप महाभंडारा असतो, तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षी 1,500 किलो राईस संपला होता. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठा भंडारा असतो. आणि 1,500 किलो राईस बनवण्यासाठी तसंच भाजी भात वगैरे सर्व बनवण्यासाठी पंचकृषीतील आचार्य असतात. आणि आता तुम्हाला दाखवतो हे सगळे लोक बघा मंडळी, हे सगळे आपले सेवेकरी आहेत. कोणी आचार्य आहेत, कोणी सेवेकरी आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा मंडळी, ही सगळी भाताची टोपा लावल्या. इकडे डालीची टोपा लावायला घेते. हे बघा इकडे भाजीची टोपा, डालीची टोपा सगळी तुम्हाला दिसेल. गरम पाणी हे बघा, बघा डाल आहे, भाजी आहे, सर्व काही चालू आहे मंडळी. इकडं आहे ना, कसं नाही घेणार तर रुमालाला पहिलं दिसशील तू. हे बघा आटाली, वटमोहना सर्वेकडचे लोक आपल्याकडे आलेले आहेत मंडळी. बघू शकता तुम्ही. काय म्हणू का बघा इकडे कटिंगची माणसं पण आहेत. ही झाली कटिंगची माणसं, ही तुम्ही बघू शकता. असे सगळे पंचकृषीतील आचारी, कटिंगवाले सगळं आले मंडळी. आहे बघा आता सगळं इकडे माहोल आहे. आणि सकाळचे 6:30 पण नाही वाजले ना, 6:20 झालेत असे मंडळी या टायमाला. तुम्ही थांबून ठेवले हा पॅच तयार झालेला आहे आणि हा अजून भरायचा आहे. असं सगळं चालू आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. 1,500 मागच्या वर्षी गेला होता
यावर्षी आकडा वाढेल 3,000. मला वाटतं 1800-1900 पर्यंत आकडा पोहोचेल किलो हा का. आता बघूया पुढे काय काय तांदूळ. ते आपल्या सर्वांसाठी मस्त मिसळचा नाश्ता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हे बघा ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी मिसळ पण आले. गुचका जशी जोर घेतले कामं पण केल्या पोराने तशी एवढ्या आगीवर पण कामं पण केलं तशी मेहनत करून मस्त पैकी. काय रे माझे ब्लॉग बघतो का हा आवडीचा आहे का म्हणजे तो कधीपासून मला बघतोय तर मग ताई सांगतं का तुझा ब्लॉग बघतो बोलतो आयतं कर आता जीवावा आले काय हा बस बस ना मंडळी. कधीपासून मी पावते लिहायला बसलेलो आता थोडा फ्री झालो. तुम्हाला गर्दी दाखवता हे बघा अशी काहीशी गर्दी झालेली आहे मंदिराच्या आवारात आणि मंदिर सजवण्यावर तुम्हाला दाखवायलाच भेटले नाही. हे बघा काय सुंदर मोराचे पीस वगैरे केलेले आहेत. आता माझा आवाज पोचतोय की नाही माहिती आहे बघा इकडे गर्दी अशी काहीशी गर्दी झाली. अशी काहीशी लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे मंडळी. बघूया का तुम्ही बाहेर जायची बारी आली आता. जेवायला पण लाईन बघा मंडळी. जेवण इकडे आहे लाईन फार इकडे आली आहे बघा. तो मंडळी आपल्याला टाइम तर भेटला नाही. आता टाइम भेटले थोडीशी जत्रा तुम्हाला दाखवता केवढी भरले काय यावर्षी आणि मंडप पण दाखवलं नाही काय आम्हाला पण दाखव वाटेकर आलोच भाऊ मी येतो लगेच का. आणि मंडळी इथूनच ना मंडळी टिकलं बिकलं यावेळी हे बघा फुल टिकलं वाल्याला आमच्याकडे म्हशीची जत्रा आहे जशी काही. आता यू ब्लॉग असा चालूच ठेवता मी या दाखवून जमणार नाही. मंडळी इकडे आता तुम्हाला दाखवलं जत्रा. आता याशी रस्त्यात माणसं भेटेल आम्हाला. आम्ही थोडं माणसं नाही घेतलं जाम जत्रा भरल्या इकडे. बोटी बिटी आल्या पोऱ्या बिऱ्या आणल्या. टॅटू काढतो काय कपिल हा टॅटू काढ ना पक्का महाग आहे. मंडळी बघा अशी सगळी जत्रा भरले. तुमच्या ब्लॉगच्या मुळे तरी मी जत्रा फिरायला भेटतो मला मंडळीने. तर इकडे यायला एवढ्या गर्दीची इच्छा होईना एवढी गर्दी झाली. ही आमची गावचा मेन मंडळी इकडे बसल्या. मेन मंडळी आहे मंडळी आमच्या गावची. हे चेहरा बघा कसं चेहरा बघून घ्या. हे चेहरा बघून घ्या तुम्ही. हे चेहरा तर मेन आहे हा ते का तू नाही का हे सगळं आठवर कुठं यो खपले तू खपले तो खपले आता 2-3 जण राहिला फक्त. अशी सगळे मंडळी म्हणजे तुम्हाला जत्रा दाखवता कवरी भरले. रोशन भाऊनी घेतले मस्त डपली ना मग काय डेंजर मंडळी. ही मंडळी मजा. आता तुम्हाला जत्रा दाखवता मी. चला मंडळी गाड्या पण त्याच्यात येतात ना गर्दी पण त्याच्यात मला दाखवता मी. बघा अरे बाबा गाद्यावाला पण आले यो इकडे गाद्या इकाला. ही बघ जत्रा बघा आमची. पाणीपुरी शेवपुरी सगळा भेटेल तुम्हाला. पाणीपुरी शेवपुरी सगळा भेटेल. काय बोलता बरे ना हो बरोबर. तुम्ही पण यावर्षी आता आमची दार्जिलिंग चालले. धन्यवाद पालखीला सेवा केली आमच्या आधी मंडळ आभारी ना. मंडळी पालना बघा तुम्हाला दाखवता मी. मला दिसत नाही इथं उन्हान तर तुम्हाला दाखवता. या तुमच्या गाड्या बी आल्या त्या ओऱ्या बी आल्या ना. का इथं माहिती वाटलं का एकदा त्यांची ही गाडी पाहिजे बंदूक बी पाहिजे. दिली जा किती पाहिजे बोल. 4 दिल्या जा. धंदा काय तो काय धंद्यावाला तो काय मी आदेश बाबाचाच ब्लॉग काय जेवायला बसलो काय जेवायला आम्ही
हा मग मी आधीच मोबाईल ब्लॉग लावायचा. माझाच बघायचं तिथे मग अभ्यास पण करायचा नुसता ब्लॉग नाही बघायचा ते बघ मॅडम आहे तिथं ताईचा म्हटलं धन्यवाद मंडळामध्ये असंच प्रेम असू द्या. हे झाला हे बघा मंडळी हे खेळतं ग रोशन भाऊ मिक्सर जिंकशील बघ लबर लागतं ना लबर ते केसाला मांडत लबरच लागतं नुसतं एकदा कसं काय होतं काहीच नाही सगळं साबोलचं बेरीज करायचं तुला बेरीज करायची बेरीज मंडळी ट्रॅफिक बघा इकडं फुल गाड्या इकडं गाड्या लावल्या यो अख्खा बीके भरले आमचा मंडळी एवढी ट्रॅफिक झाली ना यो अख्खा भरले यो बघा एवढ्या अख्ख्या गाड्या पार तिकडं आमच्या गावदेवी मंदिरा पर्यंत गाड्या लागल्यात बाजार पार इकडं भरले बघा बघा बाजार मंडळी आता पुढचं दाखवा तुम्हाला मी चला ही बघा मंडळी ट्रॅफिक आहे ट्रॅफिक ही बघा जशी ट्रॅफिक झाली ही बघा कशी यो पेराम पेर नसतं बघा मंडळी पूर्ण मार्केट भरलंय काय महाबीज आहे ना बघा मंडळी काय लेडीज साठी शॉपिंगला जाम आहेत इकडे बघा मंडळी तुम्हाला लेडीज साठी जाम गोष्टी आहेत हे बघा चावल पर नाम चावलावर नाव भेटतील गिटारवर नाव भेटेल स्केटिंगवर नाव भेटेल काय 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 आहे तलवारीवर पण नाव भेटतील लेडीज साठी मंडळी जास्त आहे इकडे बघा त्या साईडला पण आहे खाजीबीजी पण आले ना हे खाजीबीजी बी आले आहेत मंडळी मी आले मार्केट दाखवायला पण मार्केट कमी किस्सा खाली झाला बघ यो किस्सा खाली आला काय मी आल्या मार्केट दाखवलं की ट्रॅफिक दाखवायची भारी आले काय मार्केट दाखवू तुम्हाला हे बघा म्हणजे लेडीज साठी फुल स्पेशल आहे लेडीज साठी सगळं लेडीजचं सामान आहे फिरो फिरो हे बघा कोणतीही वस्तू 30 रुपये सगळं लेडीजचं सामान आणलं मंडळी गर्दन 30 रुपये नाही रे मंडळी हा देवाचं कार्य असं काय म्हणते बघा बॅगी बिगी घेतं का म्हणजे बघा सगळं लेडीजचाच आहे कधी आला तू मी आलो वोटिंगच्या दिवशी हे बघा म्हणजे सगळ्या लेडीजच्या गोष्टी आहेत टोप्या बिप्या दिसतात नवराच तर बघा म्हणजे हा काय लेडीजचाच म्हणलं इकडं तर मार्केट कमी ना ट्रॅफिक जास्त झाले ही घड्याला पण आहेत मंडळी वॉचेस विचेस काय काय तुम्हाला लागेल तुम्ही घेऊ शकता बघा लेडीजचंच काम आहे लेडीजच तुम्हाला दिसेल एकदा जोरान आयत्या बरं कट्टले लोक बजरंग दल का धूम धडाका हुआ मंडळी हे बघा बांगड्या आणि इकडे चपली आहे बारीक पर्यंत चपली बिपली कोल्हापुरी सोलापुरी सगळ्या आहेत या शिंगा सगळ्या मंडळी मशाच्या पेक्षा बेकार बाजार भरला आमचा शिंगापासून सगळं भेटेल तुम्हाला चष्मा बिस्मा सगळं भेटेल हा फोटो घ्या आहे बरं आहेत ना ते बघा तुम्ही मंडळी सबस्क्रायबर जा खूप सबस्क्रायबर भेटत सगळ्यांना घेणं शक्य नाहीये पण ज्याला जमेल तेवढं घेतोय मी हा भाऊ त्याला जमेल तेवढं घेतोय मी हा हे बघ काय तर मेन आहे काय हे बघा म्हणजे झालं काय लेडीज साठी जास्त आहे म्हणजे मी कंटिन्यू लेडीज बोलतो कारण लेडीज साठी पट्ट काय मंडळी हे बांगड्या पण काय या मिक्सर सगळा काय आले म्हणजे मशाच्या का बाजार भरले जो त्या लेडीजच्या काय वेण्या गजरा बिजरा नकलीवाला आता ओरिजिनल नाही कपडं बिपडं सगळा विकायला आहे या चटया पायपुसण्या या अरे त्याला हातली तिकडे गेले कोपरा बघायला म्हणजे काही बी घ्या सगळं 60 रुपये काही बी घ्या 60 रुपये तुला खतरनाक सेल लागले हो मागच्या वर्षी इथपर्यंत मला वाटतं थांबलेला ना मार्केट या मागच्या वर्षी खरंच का काय खोटा बोलतं खरंच आता म्हटलं आता पण बराच आम्ही कधीपासून चालता मार्केट पण खप ना बाकी एक आहे ट्रॅफिक कमी झाली पण मार्केट अजून चालूच आहे बघा टॅटू वाला पण आहे सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत कपडं टॅटू फोटो फ्रेम सगळं आहे म्हणजे मार्केट मशाला मार्केट आहे ना मशे जत्रा तशी म्हणजे जत्रा भरली इकडं मंडळी आता वाटायला लागली मला खरी मशाची जत्रा काय भाऊ आवाज वाचतं का डोसा मावशी भाभी एकदा बघा या डोसा ना भाभीचा बस घस्सा
मसा भरले मंडळी. हे मंडळी बल्बिल आले, काही नाही आला, कपड्यांपासून सगळ्याच मंडळी आले. नक्की नक्की बघा मंडळी, मंडळी पार तिकडेपर्यंत चालले बाजार ना मंडळी. घरी या रोशन भाऊ, लय ऊन लागतं, बस झाला पार स्टेशन बहुत झालं वाटतं. काय 2500 जास्त पुरा आले यावर्षी. बस झाला मंडळी, जाम ऊन लागतं, दाखवायची इच्छा पण सगळ्या जबरदस्त सेम असतो ते बघा. त्याच्यामुळे आता दाखवतो सेम असतो, त्याच्यामुळे आता मी जास्त काही दाखवत नाहीये. इथून आता थोडंसं असं बघत जातो मी, कारण पुढे जायला जाम ऊन लागतं. जाऊ द्या इथं रिटर्न देतात. 2026 जत्रा आदेश भाऊंचा ब्लॉगरचा असं मी देवाला विनंती करतो की खूप टॉपला नाव जाऊ दे, आणि दादाचं लग्न पण यावर्षी. अरे लग्नावच कशाला येतो तू नुसता माझ्या? आता तुमचं लग्न झालं म्हणजे मग नाही, धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल. असं सपोर्ट चल घरी आहे ना मंडळी. ट्राफिक बघा, ट्राफिक मार्केट दाखवायचे लागेल पण ट्राफिक दाखवायचे भारी आली. आवडी ट्राफिक झाली बघा ना मंडळी. भांडी कुंडे वापरले, चुमरी बघा कशी भांडी कुंडे चुमरी भरले. त्या प्लेटी बिटी काय काय आल्या त्याच्यावर चुमरी भरले मंडळी. नुसती गर्दी आहे, दाखवायला पण भेटत नाही. काय एकदा आम्ही इथं बसल्या बोलतो आर बसलो. लेडीज साठी बघा म्हटलं, ड्रेस पासून सगळा आहे, बॅगी पासून सगळा, मेकअपचा सामान पासून सगळा भेटेल तुम्हाला ना मंडळी. तुम्हाला डेकोरेशन दाखवलं ना मी, तुम्हाला डेकोरेशन टाइमच नाही भेटला. यो असं वाटतं आमची जत्रा कशी वाटते. लय भारी, लय भारी, एक नंबर एक नंबर एक नंबर. तुम्हाला मी नरेंद्र प्रसन्न वडवले कोणी बघा. ना मंडळी जेवायला लाईन बघा, फुल भरलेला आहे, फुल भरलेला आहे बघा. आणि ही वेगळी लाईन, ही वेगळी लाईन आहे, या काउंटरची लाईन आहे. एक मिनिटात आहे सेवेकरी आता सगळं दाखवता येणार. सध्या मी जेवायला आल्या म्हणून सेवेकरी दिसतात तुम्हाला मंडळी. सगळे सेवेकरी दाखवता भेटणार, जे आता माझ्या जेवणाच्या वेळी आहेत ते दिसतील तुम्हाला सेवेकरी. तो आता सगळं जेवण आहे मंडळी. हॉटेलला किती पण भारी जेवण भेटत झालं, पण जो आमचा नारायणदेवचा प्रसाद आहे काय दर्शन भाऊ, याची क्वालिटी आणि याची जी टेस्ट आहे एक नंबर. लिटरली तुझी भारी किती आहे दुसरी. आणि मंडळी तुम्ही जेवायला बसल्या ना, ताईचा भेटला, ताई सांगता आम्ही पण फक्त ताई कुठून चौदरपाडचे सबस्क्रायबर. आणि ते कुठे गेली बरं, कुठला भाऊ तू? गालेगाव चौदरपाड. भरपूर सबस्क्रायबर मंडळी, गजात्रेत भरपूर जण भेटली, पावती लिहिताना पण मला सर्वांना घेता नाही आलं. आणि त्याच्याबद्दल मी समजतो आहे, पण आता जे जमतील ते घेतोय, जे नाही जमत ते थोडं घ्या, थोडं ऍडजस्ट करून. आता भेटूया जेवणच, कारण इथं गरम होत आहे खूप. भेटूया थोड्या वेळेला मंडळी. संध्याकाळचे 5:45-6 वाजता तरी पब्लिक बघा जेवायला, फुल लाईन इकडं बघा, फार बाहेर लाईन गेली इकडं. तो मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या महाबीजा निमित्त. सर्व पंचकृषीत ज्या गोष्टी चर्चा असते ते म्हणजे आपलं कुस्तीचे जंगी सामने, आपण आता ते बघायला आलेलो आहोत, जे म्हणजे आहेत आपल्या गावातच. हे बघा तुम्हाला क्राऊड दाखवतात, ते मध्ये दाखवून तुम्हाला दाखवेलच मी. आणि तेजस माली सरवली आखाड्यामध्ये जे पेलवान फिरत आहेत ना, त्यांना जोड द्या. बघा कुस्त्या इथं रजिस्टर नाही, पेलवानांनी नुसते बघाचं काम करू नका. कुस्त्या नाही इथे, कुस्त्या नाही. हे घ्या ना स्क्रीन मध्ये बघा ना तुम्ही माझ्या. सोमनाथ का अजून जोरात दम नाही मंडळी. हे बघा सगळं जोश होता. हे बघा असा ट्रॉफी, पैसे, टाकी, आता याची बालदी आणि पैशांवर आहे, असे जोर फिरवतात. हे बघा त्यांना जोर भेटला का हात मिलवायचा, असा वाला असा हात मिळला का मला की जोर भेटत त्यांना, मला की मंडळी अशी कुस्ती होतं. आता ते जोर शोधतात मंडळी. इराणच्या उठाइए.
इराणचे आले मंडळी, इराणी आणला मी जर इराणच्या. आता कुस्त्या बघू हे द्या. आपला कुस्त्याला देशी. सर्वांनी खाली बसा. अरे ढकलला नाही पैलवान, ढकलला नाही. कुस्ती आखाडे करो. सुंदर अशी कुस्ती झाली आखाड्यामध्ये. विजय चौधरी सरवली हा पैलवान विजयी झालेला आहे. सो मंडळी आत्ताच घरी आलो आणि आवाजावरनं तुम्हाला कळायला असेल किती थकलो, कारण काल पण झोपलो नाही. आजचा पूर्ण दिवस टायर्ड फील, पावती लिहिणं, सकाळी जेवणाची कामं करता करता झालो. मी खूप टायर्ड फील करतो. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल. महाबीज उत्सव खूप थाटामाटात होते दरवर्षीप्रमाणे, यावर्षी खूप मस्त पार पडलेले आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.